नमस्कार. सिडनीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 27 एप्रिल 2025 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. जीवनात दुःख हे अस्थायी असते, परंतु त्यातून मिळालेला अनुभव कायमचा असतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नंतर बघूया सविस्तर बातम्या. एकीकडे जिथे अमरावतीच्या बडनेरा परिसरात वाहन अपघातांच्या संख्या वाढत आहे, तिथे आणखी एका अपघातात एक 32 वर्षीय युवकाचा बळी घेतला आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री 11:30च्या दरम्यानची घटना, जेव्हा अमरावतीवरून बडनेराकडे येणाऱ्या बुलेट दुचाकीवरनं साहिल अशोक माटे आणि संग्राज संपत डोंगरे आपल्या घरी परत येत होते. अचानक पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने साहिल आणि संग्राज दोघेही झपाट्याने जखमी झालेत. संग्राज डोंगरे यांना गंभीर मार लागल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय, तर दुसऱ्या जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या अपघातामुळे डोळ्याला जबर दुखापत झाल्याने संग्राज याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. परंतु याआधीही 1 महिन्यातच भरधाव वेगाने वाहन चालवण्याच्या कारणावरनं 2 वेगवेगळ्या अपघातांनी जीव घेतला आहे. यापूर्वी एक 7 वर्षाचा चिमुकला आणि आता एक 32 वर्षीय युवक या दुर्घटनेचे शिकार झाले आहेत. बडनेरा परिसरात घडलेल्या या अपघातामुळे एक मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी वाहतूक सुरक्षेवर गंभीर विचार मांडले आहेत. नागरिकांची अपेक्षा आहे की पोलिसांनी आणि वाहतूक शाखेने भरधाव वाहन चालवण्यावर कडक कारवाई करावी. एक महत्त्वाच्या कार्यक्रमाची माहिती आपण बघणार आहोत, ज्यामध्ये अमरावती जिल्हा वकील संघाने न्यायमूर्तीच्या उच्च न्यायालयात नेमणुकीबद्दल एक भव्य सत्कार समारंभ आयोजित केला आहे. अमरावती जिल्हा वकील संघाने 26 एप्रिल रोजी सांस्कृतिक भवन येथे एक भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले. या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी विराजमान झालेल्या न्यायमूर्ती श्याम चांडक आणि मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे न्यायमूर्तीपदी विराजमान झालेल्या न्यायमूर्ती प्रवीण एस पाटील यांना सन्मानित करण्यात आले. माननीय न्यायमूर्ती श्री अनिल किलो तसेच माननीय न्यायमूर्ती जोशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी थोडं पुढे जाऊ. अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती अनिल एस किलोर आणि उर्मिला जोशी फालके उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यालगड्डा, बार कौन्सिल ऑफ इंडिया सदस्य ॲडव्होकेट आशिष देशमुख आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सदस्य ॲडव्होकेट परिजात पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वकील संघाने न्यायमूर्तीच्या प्रगतीला सलाम केला आणि त्यांना अधिक उंचीवर पोहोचण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. अमरावती जिल्ह्याचे 2 सुपुत्र ॲडव्होकेट
हे पूर्वीचे ॲडव्होकेट श्याम चांडक आणि पूर्वीचे ॲडव्होकेट श्री प्रवीण पाटील, आताचे न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय, या दोघांची हायकोर्टात उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. या गोष्टीचा अमरावतीकर म्हणून आणि अमरावतीचा वकील म्हणून अगदी मनापासून आनंद सगळ्या लोकांना होता. आम्ही वाट पाहत होतो की आम्हाला लवकरात लवकर त्यांचं स्वागत करता यावं, त्यांचा सत्कार करण्यात यावा. त्याकरता अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आज त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे. त्या स्वागताकरता नागपूरहून खास करून न्यायमूर्ती श्री अनिल किलोर, न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके मॅडम, महाराष्ट्र बार काउन्सिलचे आशिष देशमुख, महाराष्ट्र बार काउन्सिलचे पारिजात पांडे आणि इतर अन्य मान्यवर मंडळी हे सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय उत्साहात अगदी मनापासून सगळ्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. सर्वस्वी अमरावतीकर जनता, अमरावतीकर वकील मंडळी यांच्यासाठी आजचा हा आनंदाचा दिवस सर्व मिळून आम्ही आज साजरा करतोय. हा कार्यक्रम वकील समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरलाय, ज्यामध्ये उच्च न्यायालयातील मान्यवरांचा अमरावती जिल्हा वकील संघाने विशेष सन्मान केला आहे. कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांची महागडी सायकल चोरीला गेली आहे. मोतीनगर फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेनं विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांना देखील धक्का दिला आहे. मोतीनगर येथील सुरभी कोचिंग क्लासेसच्या बाहेर पार्क केलेल्या सायकलींवर अज्ञात चोरट्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. या सायकल चोरीच्या घटनेत एक खळबळ माजली आहे, कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्याचा चेहरा कैद झाला असला तरी तो अद्यापही पोलिसांच्या ताब्यात नाही. शेवटी पालकांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. परंतु अनेक चोरीच्या घटनांनंतर देखील चोरटा मोकाट आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत आणि ते चोरट्याला ताब्यात घेण्याची मागणी करीत आहेत. फ्रेजरपुरा पोलिसांनी सायकल चोरीच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण सुरू केले आहे आणि त्यांना विश्वास आहे की चोरट्याला लवकरच पकडण्यात येईल. मोतीनगरमध्ये सायकल चोरीची घटना विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप धक्कादायक ठरली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याचा चेहरा आढळून आला असला तरी तो अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाही. स्थानिक नागरिकांमध्ये चोरट्याच्या अटकेसाठी मोठा रोष आहे. वडाडी राऊंडनगर बिच्छू टेकडी परिसरातील मोठ्या नाल्यात अज्ञात आजाराने 4 वराहांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नाल्यातल्या मरण पावलेल्या वराहांमुळे नागरिकांच्या घरांमध्ये दुर्गंधी पसरली आहे आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागलाय. नाल्याच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी या दुर्गंधीमुळे त्रस्त होऊन तक्रार केली. त्यानंतर माजी नगरसेवक बबलू शेखावत यांच्याकडे तक्रार केली गेली. बबलू शेखावत यांनी मनपा प्रशासनाला तात्काळ माहिती दिली आणि रविवारी मनपाचा जेसीबी नाल्यात उतरला. 4 मृत वराहांना नाल्यातून बाहेर काढण्यात आले. याशिवाय कचऱ्याच्या ठिकाणी नाल्यात साप आणि विंचू देखील येत असल्याने नागरिकांना अधिक त्रास सहन होतो आहे. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की मनपा प्रशासनाने मान्सून पूर्व नाल्याच्या योग्य साफसफाई करावी, तसेच नाल्यातील गाळ आणि कचरा एकाच बाजूला न लावता ट्रकच्या माध्यमातून विल्हेवाट करावी. नमस्कार, माझं नाव मनीष पानतावणे. मी राहुलनगर परिसरात राहतो. नाल्याच्या पाशी 4 डुक्कर मेलेले होते आणि ते आता पोकलँड आणून त्यांना डुक्कर वगैरे काढलेले आहे. पण परिसरामध्ये खूप गंदगी झाल्या असल्यामुळे माझी असं मत आहे की जेणेकरून परिसरातला जो नाल्यातला भाग आहे, कचरा काळी जे काही असन ते व्यवस्थित साफ करून द्यावे ही माझी नम्र विनंती. मी राहुलनगर बिच्छू टेकडी येथील नागरिक असून मी नाल्याच्या काठावर राहत असून माझं नाव कमलेश वानखडे आहे. तरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाल्याची साफसफाई झाली नाही. त्यामध्ये कुत्रे आणि डुकरं हे मरण पावत आहे आणि समस्त नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे साप म्हणा किंवा डुकरं म्हणा किंवा आणि अन्य प्राणी लोकांच्या घरामध्ये प्रवेश करत आहे. तर या सर्व गोष्टी आम्ही बबलू भाऊच्या कानावर टाकून त्यांनी ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला आणि आम्हाला मदत केली. तसेच सिटी न्यूजचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी या गोष्टीची
शासन आणि प्रशासनाला विनंती करून तो मार्ग आमचा मार्गी लावला. हेच माझं याबद्दल सिटी न्यूजचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांचे मी अभिनंदन करतो. तसेच मनपा प्रशासनाला माझं कळकळीची विनंती आहे की त्यांनी यांचा जो गाळ आहे आणि जो कचरा आहे तो एका साईडला न लावता ट्रक आणून त्यांचा योग्य ठिकाणी विल्हेवाट लावा, असं समस्त नागरिकाच्या वतीने माझी मागणी आहे. आणि ते त्यांच्यापासून मग जे साप आणि जे मुंगूस वगैरे डुकरं वगैरे जे आतमध्ये शिरकाव करतात त्यामधून कुठंतरी या नागरिकांना कुठं एक मोकळा श्वास घ्यासाठी कुठंतरी मार्ग मोकळा होईल, यासाठीही मनपा प्रशासनाने यामध्ये थोडं लक्ष घालावे. राहुल नगरच्या नाल्यातील दुर्गंधी आणि नागरिकांच्या तक्रारीवरची माहिती आपण बघितली आहे. सिटी न्यूज आपली आवाज बनून नागरिकांच्या समस्या प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर मांडत राहील. गेल्या काही आठवड्यांपासून तापलेल्या अमरावती जिल्ह्यात अखेर अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून अमरावती जिल्ह्यात उष्णतेचा पारा 40 अंश सेल्सिअस पासून थेट 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता. तापत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. उष्माघात होण्याची भीती देखील अनेकांच्या मनात घर करू लागली होती. माणसांबरोबरच प्राणीही उष्णतेने व्याकुळ झाले होते. मात्र शनिवारी काही ठिकाणी आलेल्या अवकाळी पावसामुळे अमरावतीकरांना मोठा दिलासा मिळालाय. दुपारी 4 वाजल्यापासून वातावरणात बदल होऊ लागला आणि ढगाळ वातावरणामुळे तापत्या उन्हापासून काहीसा आराम मिळाला. रविवार 27 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्ह्याचे तापमान 39 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले. त्यामुळे अमरावतीच्या जनतेला उष्णतेच्या झळांपासून थोडासा दिलासा मिळालेला दिसून आलाय. उष्णतेने त्रस्त अमरावतीकरांना अखेर काहीसा दिलासा मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील हवामान कसे राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सहयोग ध्यान केंद्र निर्मल धाम येथे सुरू झालेले बाल संस्कार शिबिर मोठ्या थाटात सुरू झाले आहेत. 22 एप्रिल पासून शिबिराला प्रारंभ झाला असून यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सपना इंजिनिअरिंग महाविद्यालयाजवळील सहयोग ध्यान केंद्रात या शिबिरात अनेक बालकांनी भाग घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. बाल संस्कार शिबिराचे आयोजन सहज योग ध्यान केंद्र निर्मल धाम येथे 22 एप्रिल पासून सुरू करण्यात आले आहेत. या शिबिरात अनेक प्रकारच्या क्रियाकलापांचे आयोजन करण्यात आले आहेत, ज्यामध्ये ध्यान, व्यक्तिमत्व विकास, नृत्य, गायन, संगीत, ॲबॅकस, चित्रकला आणि स्पोर्ट्स यांचा समावेश आहे. शिबिरात शालेय आणि कॉलेज विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. शिबिराच्या उद्दिष्टांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आहे. आयोजकांनी या शिबिरात प्रवेश निशुल्क ठेवला आहे, ज्यामुळे सर्व बालकांना सहभाग घेण्याची संधी मिळाली आहे. शिबिराचे आयोजन वैभव घुसे, भटकर, सुभाष उदवाणी, परसराम धामेच्या, मनोहर मोटवाणी आणि सिंधू पांढरीकर यांनी केले आहे. शिबिराच्या यशस्वीतेकरिता ते पुढाकार घेत आहेत. अमरावती सहयोग ध्यान केंद्र की तरफ से मैं आपको बताना चाहता हूँ कि बाल संस्कार शिविर, ये जो बच्चों की गर्मियाँ आती है, जो वेकेशंस आते हैं, उसमें अमरावती सहयोग ध्यान केंद्र लगभग 20 सालों से यह सहयोग ध्यान केंद्र बाल संस्कार शिविर चला रहा है, जो पूर्ण तरह से निःशुल्क होता है. इसमें 5 साल से 15 साल के बच्चों के लिए प्रवेश होता है, जिसमें बच्चों को आध्यात्म क्या है, ध्यान धारणा क्या होती है, ध्यान धारणा द्वारा बच्चों में जो अंदर सुप्त चीज़ें रहती है, कोई बच्चे ड्राइंग में एक्टिव होते हैं, किसी को गायन में, किसी को शारीरिक में, मलखान में, हर चीज़ में बच्चा जिसमें भी इंटरेस्ट देता हो वह चीज़ यहाँ पे पूर्ण तरह से निःशुल्क सिखाई जाती है और आध्यात्म क्या है वो सिखाई जाती है. मनुष्य के जीवन में एक सूक्ष्म शरीर होता है, जो हमारे वेदों पुराणों में, हमें रामायण में बताया गया था कि कुंडलिनी शक्ति नाम की एक शक्ति होती है जो इंसान के शरीर के अंदर सुप्त अवस्था में रहती है. वह सहयोग ध्यान केंद्र द्वारा परम पूज्य श्री माता जी निर्मला देवी द्वारा सुप्त व कुंडलिनी शक्ति को जागृत करके और मनुष्य के जीवन में जो भी प्रॉब्लम्स रहते हैं, वो फिर शारीरिक हो, आर्थिक हो, मानसिक हो, नैतिक हो, पारिवारिक हो, जो भी इंसान के शरीर, इंसान के जीवन में प्रॉब्लम रहते हैं, उसे ध्यान धारणा द्वारा, सहयोग द्वारा ठीक किया जा सकता है. वो कैसा ठीक किया जा सकता है, उसके बारे में भी पूर्ण तरह से पूर्ण निःशुल्क जानकारी अमरावती सहयोग ध्यान केंद्र में दी जाती है. जो कार्यक्रम हर रविवार को सुबह 8:30 बजे से लेके तो 10 बजे तक होता है. तो अमरावती वासियों से फिर से एक बार रिक्वेस्ट की जाती है कि आप सभी लोग इसका पूर्ण तरह से निःशुल्क कार्यक्रम का जरूर अवश्य लाभ लें
और हर साल की तरह इस साल भी बच्चों का सहयोग ध्यान केंद्र शिविर जो चल रहा है उसमें आप अपने बच्चों को भेजिए। और आने वाले रविवार को, इस रविवार को शाम को इस बाल संस्कार शिविर का समापन रहता है, जो करीबन शाम को 6 बजे से लेकर 9 बजे तक प्रोग्राम रहता है। तो आप अमरावती वासियों से रिक्वेस्ट की जाती है कि आप इस कार्यक्रम में जरूर आए। अमरावती सहयोग मतलब ध्यान धारणा की पद्धति किस तरीके से की जाती है, इसके बारे में परम पूज्य श्री माता जी निर्मला देवी इन्होंने 1970 से इसकी शुरुआत की। उसी के अंतर्गत हर साल समर वैकेशंस में बच्चों के लिए स्पेशली बाल संस्कार शिविर का आयोजन किया जाता है। पिछले 20 सालों से सिपना कॉलेज के पास में ये निर्मल धाम यहाँ पे है और वहाँ पर अलग अलग संस्कार यहाँ पे दिए जाते हैं बच्चों के लिए। बच्चे 5 साल से 15 साल के बच्चों के लिए, जिसमें स्पोर्ट्स है, जिसमें मलखाम, योगा, जिम्नास्टिक, उसके अलावा डांसेस है, अलग अलग ध्यान पद्धति किस तरीके से की जाती है, बच्चों की ग्रोथ किस तरीके से हो, ऐसे ध्यान के पद्धति से यहाँ पे अलग अलग ड्राइंग, आर्ट्स, इन सभी चीज़ों का, म्यूज़िक, इन सभी चीज़ों का यहाँ पे इन 10 से 15 दिन में समर वैकेशंस में इसका ये संस्कार शिविर चलता है। और आप सभी से निवेदन है कि आप अपने बच्चों को यहाँ पे भेजिए। बच्चों की उन्नति के लिए ध्यान के साथ में बच्चों में जो सुप्त गुण है उसके बारे में यहाँ पे जानकारी दी जाती है और ध्यान के माध्यम से बच्चों की प्रगति की जाती है। तो अब सभी से निवेदन है कि आप सभी बच्चों को, और ये पूर्ण तरीके से निःशुल्क है। हर रविवार सवेरे 8 बजे यहाँ पे नए लोगों के लिए और सभी बच्चों के लिए ध्यान धारणा की यहाँ पे व्यवस्था है। आप सभी लोग यहाँ पे जुड़िए। बडनेरा रोड, सिपना कॉलेज के पास, निर्मल धाम। जय श्री माता। सहयोग ये ध्यान धारणा मतलब हमारे शरीर में 7 चक्र और 3 नाड़ियों के ऊपर किस तरीके से ध्यान होता है, ये पुराने वेदों पुराणों में इसके बारे में आपको जानकारी, इवन रामायण में भी इसके बारे में आपको जानकारी मिलती है। और उसी को हम किस तरीके से हमारे दैनंदिन जीवन में उसका उपयोग कर सकते हैं, वही ये सहयोग, जो कि सरल और सिंपल भाषा में यहाँ पर आपको बताया जाता है और किस तरीके से हम इसमें प्रगति कर सकते हैं, यहाँ पे उसकी जानकारी दी जाती है। सहयोग करते करते हम अध्यात्म को कैसे जान सकते हैं और साथ ही साथ हमारा आत्मा का परमात्मा से मिलन किस तरीके से हम कर सकते हैं, हमारे सारे दैनंदिन जीवन में कार्य करने के साथ ही साथ आप ध्यान को किस तरीके से हमारे जीवन में अपना सकते हैं, इसके बारे में पूरी जानकारी यहाँ पे दी जाती है। ध्यान धारणा करने से हम सभी बच्चों से लेकर बूढ़ों तक सभी के लाइफ में मेंटली और शारीरिक सारी विधियाँ किस तरीके से सॉल्व हो सकती है उसके बारे में यहाँ पे जानकारी दी जाती है। हम सभी के ओर से यहाँ आप सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं, जो कि पूरी तरीके से निःशुल्क है। हर रविवार सवेरे 8:30 से 10 बजे तक के ये ध्यान चलता है। मैं सभी से निवेदन करता हूँ कि आप सभी इससे जुड़िए। जय श्री माता। सहयोग बाल संस्कार शिबिर विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांची तसेच सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मेहनत, वचनबद्धता आणि उत्साह खूपच महत्त्वाचा आहे। मनपा प्रशासनाने विना परवानगी बॅनर लावणाऱ्यांवर सक्त मनाई केली आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर मनपा प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी फौजदारी कारवाईचे संकेत दिले आहेत। शहरातील अतिक्रमण विभागाने यापूर्वी अवैध होर्डिंग्स व बॅनर जप्त केले होते, परंतु काही लोक पुन्हा विना परवानगी बॅनर लावत आहेत। इरविन चौक ते राजकमल उड्डाणपुलाखालील अनेक बॅनर लावले गेले असून यावर प्रशासनाचे लक्ष लागले आहे। शहरात बॅनर लावणे हा अनेक लोकांसाठी एक सामान्य प्रकार बनला आहे, परंतु मनपा प्रशासनाने विना परवानगी बॅनर लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत। पालकमंत्री बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले असून अतिक्रमण विभागाने अवैध होर्डिंग्स बॅनर जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, परंतु काही लोकांनी पुन्हा विना परवानगीने कार्यक्रमाचे बॅनर लावले आहेत। अनेक ठिकाणी खास करून इरविन चौक, जयस्तंभ चौक आणि राजकमल उड्डाणपुलाखालील बॅनर लावले गेले आहेत। दुसरीकडे काही लोकांनी मनपा बाजार परवानाचा QR कोड बॅनरवर लावून नियमांचे पालनही केले आहे। राजकीय कार्यक्रमांच्या बॅनरवरील नियमांचे पालन होत नसल्याचे दिसते आहे आणि यावर प्रशासन कसे प्रतिक्रिया देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आहे।
आपण बघणार आहोत सामाजिक उपक्रमाची माहिती, ज्यामुळे गरम उन्हाळ्याच्या वेळी पक्ष्यांना पाणी उपलब्ध होईल. तिवसा तालुक्यातील प्राणी मित्रांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रानातील पक्ष्यांना वाचवण्याकरिता धडपड सुरू केली आहे. सध्या पाणी टंचाई आणि उकाड्यामुळे विहिरी, तलाव आणि पाणवठ हे आटले आहेत. त्यामुळे पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळवणं कठीण होत आहे. तिवसा तालुक्यातील प्राणी मित्र शुभम विखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हेल्पिंग हँड ग्रुपच्या माध्यमातून जंगल परिसरात आणि गावानजीक पाण्याची व्यवस्था सुरू केली आहे. मातीच्या जलपात्रांमध्ये नियमितपणे पाणी टाकून पक्ष्यांना पाणी पुरवण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात तिवसा तालुक्यातील गुरुदेवनगर, मोझरी, वन्हा, कुन्हा, कौडण्यपूर इत्यादी गावांचा समावेश आहे. प्राणी मित्र शुभम विखे आणि त्यांच्या साथीदारांनी या ठिकाणी जलपात्र लावून पक्ष्यांना पाणी मिळवण्यासाठी सोय केली आहे. यामध्ये प्रज्वल लोखंडे, रोहन वांड्रे, तेजस साबळे, सागर अटाडकर आणि गौरव काळे यांसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. हेल्पिंग हँड्स ग्रुप अमरावती तालुक्याच्या वतीने अनेक गावामध्ये पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याकरिता अशा जलपात्रांची व्यवस्था केलेली आहे. या ग्रुपच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. गेल्या 2 वर्षापासून हा ग्रुप कार्यरत आहे. अनेक सामाजिक संस्था जसे की वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणी या ग्रुपच्या वतीने अनेकदा मदत करण्यात आलेली आहे. तसेच तुम्हाला जर या ग्रुपच्या वतीने कुठली मदतीची आवश्यकता असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आमची मदत घेऊ शकता. प्राणी मित्रांचा हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायक आहे. ज्या प्रकारे तिवसा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आणि प्राणी मित्रांनी पक्ष्यांना पाणी उपलब्ध करण्याकरिता प्रयत्न केले आहेत आणि ते खूपच महत्त्वाचे आहे. मोर्शीतील एकत्र आलेल्या विविध संघटनांनी पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा निषेध करत मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात निष्पाप देशवासियांचा बळी गेला. या हल्ल्याचा तीव्र निषेध करत व मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता मोर्शी शहरातील भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्व सकल हिंदू समाज बांधवांनी एकत्रित येऊन श्रद्धांजली सभा आयोजित केली. त्या दहशतवादानं भ्याड हल्ला केला, मुद्दाम जाणून बुजून तुम्ही हिंदू आहात असं समजून त्या मुसलमानांनी आपल्यावर भ्याड हल्ला केला. सरकारनं त्याच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई केली पाहिजे. फक्त पाकिस्तानसंग युद्ध झालं तरी चालते, पण याची हायगट मिया लोकांची अजिबात केली नाही पाहिजे. यावेळी सर्व उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या देशवासियांना आदरांजली वाहिली. गेल्या काही दिवसाच्या पूर्वी 370 कलम हटवल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये शांतता नांदली होती आणि तेथील लोकांना पर्यटकाच्या माध्यमातून व्यवसाय उपलब्ध झालेला होता, त्यांचा रोजगार उपलब्ध झालेला होता आणि त्या ठिकाणी सेनेने जे आपले मजबूत पाय रोवले होते त्यामुळं पाकिस्तानला, भारताला कुठेही डिवचण्याची संधी मिळत नव्हती. सेना तत्पर होती, परंतु पहलगाम या ठिकाणी काही पर्यटक होते आणि त्या पर्यटकांवरती हल्ला करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न पाकिस्तानने या अतिरेक्याच्या माध्यमातून केलेला आहे. हा अतिशय निंदनीय प्रकार आहे, कारण पर्यटक त्या ठिकाणी काश्मीरला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं सुद्धा जातात. त्या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांनी या पर्यटकांना मदत केली, त्या मुस्लिम बांधवांना सलामसुद्धा करतो, परंतु अजूनही काही घुसखोर त्या ठिकाणी आहेत आणि त्या घुसखोराच्या माध्यमातून त्या ठिकाणी या अतिरेक्यांनी आपला डाव साधला आणि या पर्यटकांना त्या ठिकाणी बळी बनवले, त्यांचा निष्पाप बळी गेला. त्या सर्व हल्ल्याचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निषेध नोंदवतो. आतंकवादाचा जाहीर निषेध करत देशाच्या सुरक्षेसाठी एकत्रितपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला. जे काश्मीरमध्ये दहशतवादी हमला झालेला आहे आणि त्यात जे हिंदू मारले गेलेले आहे यांच्याविषयी मी खूप दुःख व्यक्त करतोय आणि सरकारला एकच विनंती करतो की यापुढे असे दहशतवादी हमले आपल्या भारतात होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी हीच विनंती करतो आणि ते आतंकवादी आहे यांच्यावर खूप कठोर कारवाई सरकारने करावी. या कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे पाकिस्तानासाठी जे काही रद्द केलं आहे त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि हे जे भ्याड हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राजनाथ सिंह हे यांचा तात्काळ निर्णय कराल
1 मेच्या नंतर यांची पिक्चर खतम. आपण एकच प्रतिक्रिया करतो, पाकिस्तानने जो आपल्या देशावर हमला केला आणि आपले देशातले जे नागरिक आहे, सर्वसाधारण नागरिकांची जीव घेतला, त्याबद्दल मी त्याचा निषेध करतो. 22 एप्रिल 2025 पहलगाम काश्मीर येथे काही आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आणि या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या देशवासियांना, काही देशवासियांना हौतात्म्य प्राप्त झालं. असा निंदनीय जो प्रकार काही पाकिस्तानी आतंकवाद्याकडून जो करण्यात आला, याचा आम्ही भारतीय जनता पार्टी मोर्शी शहराच्या वतीनं याचा निषेध करतो व ज्या देशवासियांना आपला प्राण गमवावं लागलं त्या देशवासियांना एक श्रद्धांजली आज अर्पण करतो. भारताचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब आज अतिशय म्हणजे एक मीटिंग दौर चालू आहे आणि येणाऱ्या काही दिवसात या हल्ल्याचा जोरदार काहीतरी प्रतिकार भारतातर्फे होईल अशी अपेक्षा बाळगतो. 2 दिवसाआधी पुलगाममध्ये जो काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा पर्यटकांवर जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज मोर्शी शहरामध्ये सर्वपक्षीय आणि भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ज्येष्ठ नागरिक संघटना सर्वांच्या वतीनं आज त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम या जयस्तंभ चौकामध्ये आयोजित करण्यात आला. या जयस्तंभ चौकामध्ये आपल्याला ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या, राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आणि व्यावसायिकांनी प्रतिक्रिया दिल्या. असा भ्याड हल्ला भूतोना भविष्यात होऊ नये आणि यावर कठोरात कठोर शासन आपल्या या केंद्र सरकारने पावलं उचलावी याबद्दल प्रतिक्रिया लोकांच्या उमटल्या होत्या. कॅमेरामन राजेश गजबीसह मी श्रीकांत जिनकर, सिटी न्यूज, मोर्शी. मोर्शीतील नागरिकांनी आज एकत्रित येत देशप्रेम आणि ऐक्याचा प्रत्यय दिला आहे. देशावर आलेल्या संकटात संपूर्ण देश एकवटलेला आहे. हा संदेशही या श्रद्धांजली सभेमधून स्पष्ट झालाय. मोर्शी तालुका व शहर काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकरिता तहसील कार्यालय मोर्शी येथे धरणे आंदोलन केलेत आहे. सरकारने निवडणुकापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. मोर्शी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि कर्जमाफीकरिता त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्यांनी सरकारवर चेतावणी दिली आहे की कर्जमाफीची घोषणा तात्काळ न झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू शकतात. तसेच यावेळी काँग्रेसने आणि अन्य प्रमुख मागण्या सुद्धा मांडल्या आहेत. काही करत नाही आहे, त्यांचे डोळे उघडावे म्हणून आज मोर्शी तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे. या सरकारचा आम्ही खोटं बोलल्याबद्दल या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो व लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या, बाकी इतरही मागण्या आहे, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा असो की शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे असो, घरकुल लाभार्थ्यांना घरकुलचे अनुदान रखडलेले आहे, अशा अनेक प्रकारच्या विविध समस्या आहे. तर त्या सर्व समस्याचं निराकरण राज्य सरकारनं करावं याकरिता आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ. आमच्या या मागण्या मोर्शी तालुका काँग्रेस कमिटीच्या शासनापर्यंत पोहोचावं अशी या ठिकाणी त्यांना आम्ही मागणी करणार. डबल बोला आता. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. 2024-25 मध्ये सोयाबीन पिकांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना दिली जावी. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात यावी आणि घरकुल लाभार्थ्यांना त्वरित अनुदानाचे हप्ते वितरित करावेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी भावांतर योजनेतून अनुदान देण्याची मागणी सुद्धा केली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा पाणी पुरवठा करण्याची आणि सध्या बाजारात कमी भाव असलेल्या सोयाबीन, तूर, कपाशी आणि चणा पिकांसाठी किमती वाढवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावर आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला गंभीर प्रश्न विचारलेत आहे. या प्रकरणावर सरकारने लवकरच निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान करावे अशी मागणी होत आहे. यवतमाळमध्ये पाणी टंचाईच्या गंभीर समस्यांसाठी प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळमधील पाणी टंचाईबाबत कडक निर्देश दिलेत आहे. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांमध्ये अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांचे वेतन थांबवण्याची कारवाई केली जाईल. यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईला नियंत्रण करण्याकरिता प्रशासनाने योग्य उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. परंतु काही ठिकाणी अजूनही पाणी टंचाईची समस्या गंभीर होत आहे.
यावर पालकमंत्री संजय राठोड यांनी चिंता व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिलेत. पालकमंत्री राठोड यांनी महसूल भवानी येथील पाणी टंचाई आढावा बैठकीत स्पष्ट सांगितले की जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई जाणवणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घेतली आहे. याबाबत ग्रामसेवक आणि अभियंता यांना जबाबदार ठरवून दोषी आढळल्यास त्यांच्या वेतनवाढीवर थांबविण्याची कारवाई केली जाईल. यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी उन्हाळ्यात पाणी टंचाईचा फटका बसतो. याकरिता पाणीदार गाव योजना राबवण्याच्या निर्देशानुसार जलसमृद्ध पाणीदार गाव अभियान राबविले जाईल, ज्यामुळे त्या गावांना कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्याचा उद्देश आहे. म्हणून कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा म्हणून किंवा एमजीपीचे कोण आले मला माहित नाही, आहे ना एमजीपीचे ज्या अनेक योजना आहेत ज्या अनेक वर्षापासून जिल्हाधिकारी महोदय अनेक वेळा, आता माझ्याच मतदारसंघात मला अभ्यास आहे, अनेक गावाची सामूहिक योजना केली, पूर्ण पैसे खर्च झाले, कॉन्ट्रॅक्टरचे पाईपलाईन टाकून दिली, टाके बनवल्या, पण ते शोभेच्या वस्तू झालेल्या आहेत. कॉन्ट्रॅक्टर काम करून पैसे घेऊन गेला, परंतु गावातल्या लोकांना अजून आतापर्यंत पाणी मिळालं नाही. मग आता माझ्या दारव्यातलं रामगाव गावावरून गोळ्याची 5-7 गावाची पाणी पुरवठा योजना होती. नेर शहरामध्ये त्या कोंडगाव, कोलुरा हे 5-7 गावाची योजना होती. या योजनेचं काय झालं? मग त्या योजना तुम्ही बाजूला केल्या का, वेगवेगळ्या केल्या का, स्वतंत्र केल्या का, की आज ती सामूहिक योजना आहे? याचं कुठेही उत्तर नाही. अनेक वेळा आम्ही विचारतो आणि टंचाईच्या काळात जे सर्व आपल्याला आठवते, बाकीचे लोक येत नाही. पालकमंत्री राठोड यांनी दिलेल्या सूचनांनुसार यवतमाळ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी विशेष निधी उपलब्ध करून सविस्तर आराखडा तयार केला जाईल. भविष्यात याच गावांमध्ये पाणी टंचाई होणार नाही याची देखील दक्षता घेण्याचे पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. 30 एप्रिल पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा होईल. आजच्या बैठकीत निर्णय जुन्या देऊ ना, असं पूर्ण तुम्ही तर जाहीर केलं, आम्हाला पैसे भेटले नाही, मग जबाबदारी तुमच्यावर फिक्स करू आम्ही. आपली जेवढी पंचायत समितीची मागणी होती त्याप्रमाणे मागणी केली, शासनाला पैसे आले आणि आपण वर्ग केले तर 100% 120.8. ठीक आहे, आता ते बरोबर आहे तुमची. ते खालीपासून एकदा क्रॉस व्हेरीफाय करून टाकला की जितके लोकांचा रिजेक्ट झालेला आहे सगळ्यांचं आपण पेमेंट करतो या नाही करतो, 5 दिवसामध्ये सगळी कारवाई करून टाकतो. ठीक आहे, ज्यांचं नाही झालं 30 एप्रिल पर्यंत आपल्याला आहे वेळ. यवतमाळमध्ये पाणी टंचाईला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाची कडक कारवाई सुरू आहे. आगामी काळात अधिकाऱ्यांना पाणी टंचाई संदर्भातील जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी लागेल. पालकमंत्री संजय राठोड यांच्या सूचनांनुसार यवतमाळच्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी जलसमृद्ध पाणीदार गाव हे अभियान राबविले जाईल. महाराष्ट्र राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवर राजकीय वाद सतत ताजे होत आहेत. यवतमाळमध्ये शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य ट्रॅक्टर मोर्चाच्या तयारीला रंग आले आहेत. महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते वचन पाळण्यात आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा गोंधळ थांबवण्याकरिता शिवसेनेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला, यवतमाळ, वाशिमच्या शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक आवाज म्हणून शिवसेनेने महायुती सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या वचनांची पूर्तता न झाल्याच्या विरोधात भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहेत. यवतमाळमध्ये 9 मे रोजी हा मोर्चा सुरू होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर समारोप केला जाईल. यवतमाळ, वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची एक जबरदस्त फौज एकत्र येणार आहे. यवतमाळमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत वणीचे आमदार संजय देरकर आणि सागरताई पुरी यांचाही सक्रिय सहभाग असणार आहे. शेतकऱ्यांचा राग आणि सरकारच्या वचनभंगावरील नाराजी एकत्र येऊन या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते, परंतु सत्तेवर आल्यावर हे वचन पूर्ण केले नाही. यवतमाळच्या शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाला आहे, असा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारकडे आहेत आणि ते वचन देताना केलेले आश्वासन अबाधित राखण्याकरिता शिवसेनेने हे कडवट आणि भव्य आंदोलन केले आहेत. हे आंदोलन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक मोठे पाऊल ठरेल आहे. जेवढे आश्वासन त्यांनी दिले लाडक्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही पाहिलेलं असेल की 1000 रुपये आताच कमी केले त्यांनी.
5 टप्प्यामध्ये साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख महिला त्या ठिकाणी कमी केल्या. अजून 4 टप्पे बाकी आहे, त्यांची छाननी चालू आहे. 1000 रुपये आताच कमी केले. पैशाचा तुटवडा आहे, परंतु माप असे आमिष लोकांना दाखवले, मतदान घेतलं, परंतु त्याची पूर्तता त्यांच्याकडून होऊन नाही राहिली. ते आठवण करून देण्यासाठी 9 मे रोजी यवतमाळमध्ये आयोजित ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपली ताकद आणि सरकारकडे असलेल्या अपेक्षा पुन्हा एकदा स्पष्ट केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी हे आंदोलन सुरू होईल. जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तथागत चौकात 27 एप्रिलला सकाळी 11 वाजता दरम्यान खून झाला आहे. मृतकाचे नाव अतुल अर्जुन डहारे आहे, जो एक ट्रक ड्रायव्हर होता. 2 आरोपींनी या हत्येचे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन, डीसीपी, एसीपी आणि पीआय यांनी सध्या परिस्थितीचे परीक्षण केले आहेत. जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तथागत चौक परिसरात सकाळी अतुल अर्जुन डहारे यांचा हत्येचा शिकार झाला. या हत्येचा प्रकार सकाळी 11 वाजता घडला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. दोन्ही आरोपींनी घटना घडवली असून त्यांचा शोध घेण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी, डीसीपी, एसीपी आणि पीआय यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची तज्ज्ञ पथके तपास करीत आहेत. 2 आरोपींची काय कारणं आहेत हे स्पष्ट करण्यात आले नाही, परंतु हत्येच्या मागे असलेल्या कारणांवर सखोल तपास चालू आहे. जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या हत्येच्या घटनेबद्दल पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय आणि तपासामध्ये वेग वाढवला आहे. अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा गोंधळाची ठिणगी उडाली. भांडपुरा परिसरात वाहन पार्किंगच्या वादावरून शेजाऱ्यांमध्ये निर्माण झाला जबरदस्त वाद. वाद एवढा टोकाला गेला की एका तरुणाने हातात तलवार घेऊन संपूर्ण परिसरात थैमान घातलं. संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. रस्त्यावर चालणारे लोकही थरथरले आणि ही धक्कादायक घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होताच जुने शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि आरसीपी पथक घटनास्थळी धावले. प्रसंगावधान राखत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना स्पष्ट आवाहन केलं, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पण सवाल हा उभा राहतो, पार्किंगच्या किरकोळ वादावर जर तलवार निघू लागली तर अकोल्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं भवितव्य काय? अकोला जिल्ह्यात वाढते गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी एक मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबविले आहे. या ऑपरेशनमुळे स्थानिक गुन्हेगारींवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी 9 शस्त्र जप्त केली आहेत आणि एक वॉन्टेड गुन्हेगाराला अटक केली आहे. पाहूया या महत्त्वाचा ऑपरेशनचा तपशील रिपोर्ट. अकोला जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्री एक विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी 9 तलवारी जप्त केल्या आहेत. तसेच वॉन्टेड आरोपी आणि तडीपार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारींवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अकोला पोलिसांनी हे ऑपरेशन राबवून नागरिकांमध्ये सुरक्षा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्हेगारींच्या घटनेवर कडी टाकत पोलिसांनी स्थानिक गुन्हेगारांचे धापे दणाणलेत आहे. या कारवाईत मिळालेल्या शस्त्रांच्या जप्तीमुळे पोलिसांचे कार्य किती प्रभावी आहे हे दिसून येत आहे. पोलिसांच्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे आता अकोल्यातील नागरिक अधिक सुरक्षित आणि निश्चित वाटत आहे. पोलिसांना खात्री आहे की या प्रकारच्या ऑपरेशनमुळे भविष्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल. आम्ही अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी एक विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविलेत. यामध्ये 9 तलवारी जप्त केल्या असून वॉन्टेड आणि तडीपार आरोपींना अटक केली आहे. हे ऑपरेशन नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि आम्ही यापुढेही असेच कारवाई करू. काल रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये. शहरामध्ये डीबी पथकामार्फत आणि पोलीस स्टेशनमध्ये विविध ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करून कोम्बिंगचं आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान एकूण
आर्म ॲक्टच्या 425 आर्म ॲक्टच्या 8 केसेस करण्यात आलेल्या आहेत आणि 9 शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर इतर बीपी ॲक्टच्या केसेस जसं की बीपी ॲक्ट 122, 110, 117, 33 RW आणि तडीपारीचं उल्लंघन करणारे आरोपी याविरुद्ध सुद्धा विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. शहरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीवरती आळा घालण्यासाठी आणि पोलिसांचा वचक निर्माण होण्यासाठी सदर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे आणि अशीच कारवाई पुढेही कंटिन्यू करण्यात येणार आहे. अकोला पोलिसांच्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा कदम उचलला गेलाय. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असा पोलिसांचा विश्वास आहे. एक नजर टाकूया हवामान रिपोर्टवर. विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटक मार्गे मन्नारच्या आखातपर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीचा परिणाम म्हणून आगामी काही दिवसात विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी हवामान तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांचे अनुमान जाणून घेऊया. विदर्भ आणि आसपासच्या भागात कमी दाबाच्या द्रोणीय स्थितीमुळे पश्चिम विक्षोभ आणि चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे 27 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. यामुळे अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यवतमाळ, गडचिरोली आणि अमरावतीमध्ये पावसासोबत गडगडाट, विजा आणि वावरटीसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात पाऊस हलका असला तरी अन्य जिल्ह्यात गडगडाटासह विजा आणि वावरटीसह पावसाची शक्यता वाढली आहे. 28 एप्रिल ते 25 मे दरम्यान संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर असेल. पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहील, म्हणून या ठिकाणी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तापमानातही काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे, परंतु नंतर त्यात वाढही होईल. शेती आणि पिकांसाठी हे हवामान अनुकूल असू शकते. मात्र गारपीट आणि वादळी पावसांमुळे तात्पुरती अडचणी निर्माण होऊ शकतात. शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. हा होता विदर्भ आणि आसपासच्या भागासाठी हवामानाचा ताजा अंदाज. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेत आणि आवश्यक उपाययोजना करून या पावसाचा फायदा घेऊ शकतात. अर्धापूर शहरात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले. बळीराजा ऑनलाईन सर्व्हिसेसच्या वतीने हे आयोजन केले गेले आहे. अर्धापूर शहरातील अहिल्याबाई होळकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बळीराजा ऑनलाईन सर्व्हिसेसच्या वतीने अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे, नगरपंचायतचे नगराध्यक्ष परवीन देशमुख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आणि अन्य मान्यवरांनी केलेत. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर शीतल कांबळे यांच्या वतीने शाल, मिठाई आणि पुष्पहार देऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष परवीन देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित करत अन्नदान कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केलेत. विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा आज कार्यक्रम आहे. तो जो आपल्या अर्धापूरला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो. आज आमची बहीण शीतलताई कांबळे यांनी आपल्या स्वखर्चाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये सर्व अनुयायांचा, घटनेला मानणाऱ्यांचा, सर्वांचा, पत्रकारांचा, नागरिकांचा त्यांनी सत्कार केलेला आहे आणि त्याचबरोबर अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे. आंबेडकर वासियांना मला एवढंच सांगायचं आहे की आज आंबेडकर जयंती निमित्त बाकी खर्च करण्यापेक्षा अन्नदान हा खूप महान आहे. तर त्याच्यामुळे माझा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि सर्वांनी दरवर्षी असंच अन्नदान, दुसरं इतर खर्च करण्यापेक्षा अन्नदान करणं, वस्त्रदान करणं हे महामानवाचं म्हणजे मी काहीतरी हे आहे, योग आहे. त्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. आपण आज कुठल्या तरी मोठ्या पदावर गेलेलो आहे. त्याच्यामुळे मी आज हे अन्नदान करू शकलो, म्हणून त्यांच्या विचारांना आणि त्यांना श्रीवार वंदन करून मी माझं 2 शब्द संपवतो. आज अर्धापूर शहरामध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त जो आज इथं जे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, खरंच हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख शीतल कांबळे व त्यांची टीम यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद मी मानतो. येणारे जे आज अन्नदानामध्ये मिरवणूक आपल्या नयाबादी साईडचे अशोक नगर असेल, सम्राट नगर असेल, तिकडले जे जयंतीच्या येणारे लोक इथपर्यंत येईपर्यंत 3 ते 4 तास होतात. त्यांना काहीतरी थोडा सहारा अन्नाचा लागते. त्यानिमित्त त्यांनी या सेंटर पॉईंटला इथं जे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला खरंच कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त मी या आंबेडकर वासियांना आपल्या अर्धापूरच्या वतीनं सर्व समाज बांधवांना या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक विनंती करतो की जयंती आनंदात उत्साहात साजरी व्हावी आणि या जयंतीला कोणतंही गालबोट न लागता ही जयंती आनंदात साजरी होणारच याच्यात शंका नाही. पुन्हा एकदा मी या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. अर्धापूर शहरातील या प्रेरणादायी अन्नदान कार्यक्रमातून समाजातील गरजू लोकांना दिली जाणारी मदत एक मोठा संदेश देते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजसेवेच्या महत्त्वाची आठवण करून देतोय. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी 899, फास्टवे चॅनल नंबर 256, तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.